नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी इन ऍडव्हान्स झूलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी या कोर्स बद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत की हे ऍडव्हान्स झूलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, ऍक्च्युअली याचा अभ्यासक्रम पूर्णपणे काय पाहायला मिळतो, हा कोर्स केल्यानंतर पुढे कोणती नोकरी लागते किंवा तुम्ही पुढे कोणतं हायर एज्युकेशन मिळू शकता, कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स चूज करावा किंवा कोणत्या विद्यार्थ्यांनी नाही करावा, याची कॉलेजेस कुठे कुठे अवेलेबल आहेत, त्यांचं जे इम्पॉर्टन्स आहे किंवा कॉलेज चूज करण्यामागचं कारण कसं असलं पाहिजे किंवा तुम्ही कॉलेज कसं शोधलं पाहिजे, जर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पाहिजे असतील किंवा मिळवायची असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. सो मित्रांनो, लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, जसं याचं नाव आहे ऍडव्हान्स्ड झूलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, याच्यामध्ये तुम्हाला दोन शब्द पाहायला मिळतात, झूलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. झूलॉजी काय आहे तर बघा, प्राणी, त्यांचं शरीर आणि त्यांची उत्क्रांती म्हणजे ते कसे या निसर्गामध्ये आले, या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला प्रगत पद्धतीमध्ये शिकवला जातो, म्हणजे ऍडव्हान्स लेवलचा शिकवला जातो. त्याचबरोबर हा अभ्यास शिकवत असताना जैव तंत्रज्ञान म्हणजे जे बायोटेक्नॉलॉजी आहे याचा सुद्धा वापर केला जातो. मग जे आपल्या जीन्स असतात, सेल्स असतात, त्याच्यामध्ये सुधारणा कशा करता येतील, म्हणजे जीन एडिटिंग बद्दल तुम्हाला माहिती दिली जाते, म्हणजे याला प्रगत कसं केलं जाऊ शकतं किंवा याच्यामध्ये अडीअडचणी काय येऊ शकतात. विज्ञानामध्ये तुम्ही एक प्रकारे एक भाग बनू शकता. तुम्ही ऍडव्हान्स लेवल त्याला पोहोचवण्यासाठी तुम्ही जागतिक लेवलवर सुद्धा एक रिसर्च करू शकता. हा कोर्स तुम्हाला तशा प्रकारच्या संधी प्रोव्हाइड करतो, म्हणजे जागतिक लेवलला स्वतःची ओळख निर्माण करण्याची. अशा प्रकारचा पूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो, ते आपण पुढे पाहणार आहोत. मित्रांनो, या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो आणि हा एक रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल असलेला सायन्स अंतर्गत येणारा एक डिग्री स्तरावरील कोर्स आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची एलिजिबिलिटी पाहणार आहोत. जर तुम्ही ठरवलं असेल की या कोर्सला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुमची काही शैक्षणिक गुणवत्ता किंवा शैक्षणिक पात्रता तुम्ही कंप्लीट केली पाहिजे. तर ती काय आहे तर बघा, हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे, म्हणून तुमची 12वी उत्तीर्ण असणं तुम्ही गरजेचं आहे. तर एवढंच गरजेचं आहे का तर बिलकुल नाही. तर बघा, 12वी तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयातून कंप्लीट केली पाहिजे. तुम्हाला मिनिमम 50 ते 55% मार्क असलेले असावेत. आता हे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जर तुम्ही इतर प्रवर्गातून असाल, म्हणजे SC, ST, OBC, EWS या प्रवर्गामधून येणारे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला अतिरिक्त 5 ते 10% सूट दिली जाते. आता हे तुमचे 12वीचे मार्क्स झाले. याच्या मेरिटच्या बेसिसवर तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. पण काही संस्थांमध्ये एंट्रन्स एक्झाम घेतली जाते किंवा तुम्ही जी नीट एक्झाम देणार आहात किंवा तुम्ही जे CET किंवा CUET ज्या एंट्रन्स एक्झाम देणार आहात त्याही बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन दिले जाते. सो मेक शुअर तुमची जर 12वी झाली असेल किंवा होणार असेल तर तुम्ही ह्या ज्या फॉलोइंग एक्झाम्स आहेत त्या तुम्ही द्यायला पाहिजेत, कारण याच बेसिसवर बरेच कोर्सेस आहेत इन्क्लुडिंग हा कोर्स. काही संस्थांमध्ये याचे सुद्धा मार्क्स पाहिले जातात, पण याची एलिजिबिलिटी 12th पास आहे विथ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. तर हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण याच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल पाहणार आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये ऍडमिशनच्या 2 पद्धती पाहायला भेटतात, ज्या की तुम्ही हायब्रिड मोड मध्ये तुम्हाला पाहायला भेटतील, तुम्ही करू शकता, मग ऑनलाईन ऍज वेल एज ऑफलाईन पद्धतीने. पहिला आहे मेरिट बेस. तर बघा, 12वी मध्ये तुम्हाला जेही मार्क्स पडलेले असतील त्या मार्क्सच्या बेसिसवर मेरिट लिस्ट लावली जाते. त्या मेरिट लिस्ट अंतर्गत जर तुमचं नाव येत असेल तर तुम्हाला कॉलेज जे आहे मिळून जाईल, तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. दुसरा आहे एंट्रन्स एक्झाम बेस. जसं मी प्रिव्हियसली सांगितलेले आहे, तुमची एंट्रन्स एक्झाम ठेवली जाऊ शकते. ज्याही संस्था असतात, समजा टॉपचे कॉलेजेस आहेत, ते स्वतःची एंट्रन्स एक्झाम ठेवतात. तुम्हाला ते एंट्रन्स एक्झाम मध्ये अपेअर व्हायचं आहे, परीक्षा द्यायची आहे, जास्त मार्क्स द्यायचे आहेत, त्याच्यानंतर तुम्ही तुमची सीट जी आहे सिक्युअर करू शकता. काही संस्थेमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप प्रोव्हाइड केली जाऊ शकते जर अजून चांगले मार्क्स पडलेले आहेत, किंवा तुमची जी फी असते, जी 3 वर्षामध्ये तुम्हाला फी लागणार आहे, त्या फी मध्ये सुद्धा तुम्हाला सूट दिली जाऊ शकते, म्हणजे सवलत दिली जाऊ शकते. तर असं तुम्हाला पाहायचं आहे की कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या सुविधा अवेलेबल आहेत, त्या बेसिसवर तुम्ही ऍडमिशन जे आहे घेऊ शकता. किंवा तुम्हाला ह्या 2 मेजर आहेत गोष्टी, म्हणजे जे पद्धती आहेत, मेरिट बेस तसेच एंट्रन्स एक्झाम बेट, या पद्धती पाहायला भेटतात. तर जर तुम्हाला एक्झाम्स बद्दल जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता जर माहित नसेल तर, किंवा अधिक माहिती जर रीड करायची असेल ऍडमिशन प्रोसेस बद्दल, ती डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही माहिती रीड करू शकता.
तर मित्रांनो, आता आपण या कोर्सच्या कॉलेजेस बद्दल पाहूया. मी तुम्हाला महाराष्ट्रामधले काही क्वचित टॉप कॉलेजेस सांगणार आहे जिथे हा कोर्स प्रोव्हाइड केला जातो किंवा ते कॉलेजेसमध्ये हा कोर्स चांगल्या प्रकारे शिकवला जातो. तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा जवळच्या शहरामध्ये सुद्धा कॉलेज असू शकतात किंवा त्याची नाव आल्यानंतर नाराज होऊ नका. नाव किंवा आलं नाही तर नाराज होऊ नका, कारण तुम्ही तुमची स्वतःची रिसर्च करू शकता. पण जेही रिव्ह्यूज अवेलेबल आहेत किंवा माझी रिसर्च आहे त्या बेसिसवर मी तुम्हाला कॉलेजचे नाव सांगत आहे. ॲज वेल ॲज भारतामधले जेही कॉलेज आहेत त्यांचे सुद्धा नाव सांगत आहे. तर हे जे मी नाव सांगत आहे ते स्पॉन्सर्ड नाहीयेत किंवा मला कोणतेही पैसे याच्याकडून भेटत नाहीत, सो याची काळजी करू नका. तर कोणते कॉलेज आहेत ते आपण पाहूया. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला फर्ग्युसन कॉलेज पाहायला भेटतं ऑटोनॉमस पुणेमध्ये. हे कॉलेज संशोधनासाठी ओळखलं जाते. इथे अद्ययावत बायोटेक लॅब्स आणि अनुभवी शिक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. दुसरं कॉलेज आहे सेंट झेवियर्स कॉलेज मुंबईला. इथे कॉलेजच्या बायोटेक्नॉलॉजी विभागात देशात हे प्रसिद्ध खूप जास्त आहे. येथे तात्विक आणि प्रात्यक्षिक ज्ञानाचा म्हणजे जे प्रॅक्टिकल्स आहेत हे तुम्हाला नॉलेज जे आहे ते पाहायला मिळतं इथं जास्त. तुम्हाला पुढचं कॉलेज पाहायला भेटतं रुईया कॉलेज मुंबई. बघा, जेनेटिक्स आणि प्राणीशास्त्र संशोधनात या कॉलेजचे खूप नाव मोठे आहे. पुन्हा कॉलेज आहे दीक्षाभूमी कॉलेज जे की नागपूरला आहे. विदर्भातील जे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी प्रगत प्राणीशास्त्राचे हे एक महत्वाचे केंद्र आहे. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स औरंगाबाद तसेच मुंबईला पण पाहायला भेटते. आत्ताची संभाजीनगर. सरकारी संस्था असल्यामुळे फी कमी असते इथे आणि संशोधनासाठी सरकारी स्कॉलरशिप जी आहे ती तुम्हाला मिळवणे सोपे जाते. आता काही भारतातले सुद्धा कॉलेज आहेत. भारतातले कॉलेज सुद्धा आपण पाहूयात. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, लोयला कॉलेज चेन्नईला पाहायला भेटते. या कॉलेजचा ऍडव्हान्स झूलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी विभागात भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित विभागांपैकी हे कॉलेज आहे. मद्रास ख्रिश्चन कॉलेज ज्याला MMC पुणे म्हणलं जातं, MCC चेन्नई म्हणलं जातं, तर पर्यावरण आणि प्राणी संवर्धन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी हे सर्वोत्तम कॉलेज आहे. हंसराज कॉलेज जे दिल्ली विद्यापीठाचं आहे, हे विज्ञानाच्या क्षेत्रातील उत्तम शैक्षणिक दर्जासाठी हे कॉलेज प्रसिद्ध आहे. तसेच क्राइस्ट युनिव्हर्सिटी बेंगळुरू आहे. आधुनिक पायाभूत सुविधा आणि कॉर्पोरेट कंपन्यांशी असलेल्या संबंधामुळे प्लेसमेंटसाठी हे कॉलेज खूप चांगले आहे. सेंट जोसेफ कॉलेज बेंगळुरू इथे प्रगत जैव तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी विशेष याची ओळख आहे, म्हणजे स्वतःची ओळख निर्माण झालेली आहे. तर बघा, जेही मी महाराष्ट्रातले कॉलेज सांगितलेले आहेत किंवा भारतातले कॉलेज सांगितलेले आहेत हे काही टॉपची कॉलेज आहेत. इथे तुम्हाला ऍडव्हान्स लॅब्स पाहायला मिळतात. तसेच इंडस्ट्री एक्सपोजर पाहायला भेटते. जर तुम्हाला फार्मास्युटिकल्स कंपनीमध्ये काम करायचं आहे, पुढे तुम्हाला समजा प्रायव्हेट जॉब्स करायचे आहेत, तर पुण्यामध्ये आणि बेंगळुरूमधले जे कॉलेजेस आहेत ते उत्तम आहेत, कारण ते इंडस्ट्री एक्सपोजर देतात, तुम्हाला जे आहे फील्ड वर्कसाठी रेडी करतात. तसेच जर तुम्हाला विदेशामध्ये जायचं आहे जसं अमेरिका, जर्मनी, तर तुम्हाला पुढे MS करायचं आहे, तर तुम्ही MS साठी जे आहे मुंबईतील कॉलेज निवडू शकता किंवा दिल्ली विद्यापीठाचे कॉलेज निवडू शकता, कारण हे प्रगत कॉलेज आहे. तसेच फर्ग्युसन कॉलेज पुण्याचंही खूप फेमस आहे. तर मित्रांनो, हा काही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाहीये किंवा कॉलेज कोणती स्पॉन्सर्ड नाहीयेत. जेही रिव्ह्यूज आहेत, जेही डेटा अवेलेबल आहे त्या बेसिसवर मी तुम्हाला सांगत आहे. बाकी तुमच्या नजरेमध्ये कोणतं कॉलेज असेल तर ते मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता, किंवा इतर कॉलेज जे मी तर डिस्कस करत नाहीये तर तुम्हाला त्यांची लिस्ट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा कालावधीबद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो बघा, हा कोर्स जो आहे तो तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. या 3 वर्षामध्ये तुम्हाला सेमिस्टर पद्धत पाहायला मिळते. आता काही ठिकाणी हा कोर्स 4 वर्षाचा आहे. त्याचं कारण हे की न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार तुम्हाला ऑनर्सची पदवी मिळू शकते, जिथे हा कोर्स 4 वर्षाचा आहे. म्हणजे 4 वर्ष ज्यावेळेस कंप्लीट कराल तुम्हाला ऑनर्स नुसार डिग्री मिळते. पण जिथे हा कोर्स 3 वर्षाचा आहे किंवा 4 वर्षाचा आहे तुम्हाला सेमिस्टर पद्धत पाहायला मिळेल. 6 महिन्यामध्ये 1 सेमिस्टर पूर्ण केले जाते. असे एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर पाहायला भेटतात. जिथं 3 वर्षाचा कोर्स असेल तिथं 6 सेमिस्टर, जिथे 4 वर्षाचा असेल तिथं ऑब्व्हियसली 8 सेमिस्टर तुम्हाला पाहायला मिळतात. प्रथम वर्षामध्ये तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन दिली जाते. सेकंड इयर मध्ये तुम्हाला सेल बायोलॉजी बद्दल माहिती दिली जाते, जेनेटिक्स बद्दल माहिती दिली जाते, आणि थर्ड इयर मध्ये तुम्हाला इम्युनॉलॉजी वगैरे याच्याबद्दल माहिती दिली जाते. थोडे प्रगत विषय शिकवले जातात. आता हे विषय कोणते ते आपण पुढे पाहणारच आहोत पूर्ण सिलेबस मध्ये. ज्या वेळेस तुम्ही हे कंप्लीट कराल, तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे जर असतील तर 2 ते 4 आठवड्यासाठी जे आहे, जे लॅब्स वगैरे असतात किंवा जेही संशोधन केंद्र असतात या ठिकाणी इंटर्नशिप साठी पाठवलं जातं. ही जी इंटर्नशिप असते ही तुमच्या 3 वर्षाच्या आतमध्येच तुम्हाला पाहायला मिळते. 3 वर्षाच्या मध्येच तुम्हाला जे लास्ट सेमिस्टर असेल किंवा सुरुवातीचं जेही 5वं सेमिस्टर असेल या ठिकाणी एक प्रोजेक्ट दिला जाऊ शकतो. तुम्हाला एक विषय दिला जातो, त्याच्यावर तुम्हाला एक छोटीशी रिसर्च करावी लागते. तर अशा प्रकारचं इंटरेस्टिंग
तुम्हाला पूर्ण जो कालावधी आहे तो पाहायला भेटतो, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट वर्क पण आहे, तुम्ही रिसर्च करू शकता किंवा तुम्हाला इंटर्नशिपसाठी म्हणजे तुम्हाला कालावधी जो आहे तो दिला जातो, 2 ते 4 आठवड्याची एक छोटीशी इंटर्नशिप वगैरे असते, तर हे सुद्धा तुम्हाला करायचं, त्याचे ऍक्च्युअली तुमच्या प्रॅक्टिकलवर तुम्हाला लक्ष द्यायला सांगितलं जातं. ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स पूर्ण कराल, म्हणजे 4 वर्षाचा कराल किंवा 3 वर्षाचा कराल, तुम्हाला नंतर पुढे डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. आता 3 वर्षाचा केला तर नॉर्मली डिग्री सर्टिफिकेट भेटेल, पण 4 वर्षाचा केला जिथंही अवेलेबल असेल तिथे तर तुम्हाला ऑनर्सची जे डिग्री सर्टिफिकेट आहे ते मिळते. याचा वापर तुम्ही हायर एज्युकेशनसाठी करू शकता, ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी किंवा गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी त्याचा वापर करू शकता किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करू शकता. आता या जॉब कोणत्या, याचा पूर्ण सिलेबस काय, हे आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता पाहूया की या कोर्सचा सिलेबस काय आहे. ज्यावेळेस तुम्ही याचा सिलेबस पाहाल, मे बी तुमचं डिसिजन जे असेल ऍडमिशनचं ते इन्फ्लुएन्स होऊ शकतं, कारण तुम्ही तुमच्या इंटरेस्टनुसार सब्जेक्ट पाहू शकता. जर तुम्हाला समजत नसतील तर त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला पुढे सांगेल. कोणकोणत्या प्रकारचे सब्जेक्ट आहेत हे तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअली आयडिया लागेल की 3 वर्षामध्ये कोणत्या सब्जेक्टचा तुम्हाला ऍक्च्युअली अभ्यास करावा लागणार आहे किंवा कॉलेज तुमच्याकडून करून घेणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये इन्व्हर्टब्रेटा, तसेच वेगवेगळे इकॉनॉमिकल कोर्सेस, इकॉनॉमिक एंटमॉलॉजी, ॲनिमल डायव्हर्सिटी, इम्युनॉलॉजी, सेल अँड मॉलिक्युलर बायोलॉजी लॅब कोर्स, तसेच इम्युनॉलॉजी अँड बायोफिजिक्स लॅब कोर्स, क्रोनॉलॉजी अँड ॲनिमल बिहेवियर, बेसिक बायोटेक्नॉलॉजी, तसेच कोर डेटा लॅब कोर्स, तसेच सेमेस्टॅटिक्स अँड बायोडायव्हर्सिटी, ॲडव्हान्स्ड इव्हॉल्युशनरी बायोलॉजी, ॲडव्हान्स्ड डेव्हलपमेंटल बायोलॉजी, अशा प्रकारचे वेगवेगळे विषय तुम्हाला पाहायला मिळतात. हे जे विषय असतात ते 3 वर्षाच्या पूर्ण स्पॅन मध्ये तुम्हाला शिकवले जातात. आता जे मी विषय सांगितलेले आहेत ते पूर्ण नाहीयेत. जर तुम्हाला पूर्ण विषय रीड करायचे असतील तर आता स्क्रीनला पॉज करून रीड करू शकता. मित्रांनो, या विषयाकडे बघितल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं, नाव तर तुम्ही ऐकले असतील, माझ्या इथूनच ऐकले असतील व्हिडिओमध्ये वगैरे किंवा स्क्रीनवर रीड केले असतील. याचा अर्थ काय, तर बघा, जेही झूलॉजी म्हणजे प्राण्यांशी निगडीत जेही विषय आहेत, मग त्यांचं शरीरशास्त्र असतं, त्यांच्या शरीराची रचना असते, त्यांची उत्पत्ती असते, त्यांचं इव्हॉल्युशन असतं, याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते. जेनेटिक म्युटेशन्स, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते, त्याच्यामध्ये कसे चेंजेस केले जाऊ शकतात, जेनेटिक कोडिंग, जेनेटिक इंजिनिअरिंग, या गोष्टी तुम्ही ज्या आहेत शिकायला तुम्हाला मिळतात किंवा तुम्हाला ऐकायला तरी मिळतात, ज्याचं तुम्ही जे आहे रिसर्च करू शकता किंवा जागतिक लेवलवर तुमची ओळख निर्माण करू शकता, कारण याच्यामध्ये रिसर्चच्या खूप जास्त संधी आहेत जर तुम्ही पुढे हायर एज्युकेशन वगैरे घेतलं तर. तर मित्रांनो, 3 वर्षामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट तुम्हाला शिकवले जातात. मित्रांनो, याचे मुख्य विषय जर तुम्हाला रीड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंक आहे, तिथे क्लिक करून रीड करू शकता. अदरवाईज जर तुम्हाला सब्जेक्ट रिगार्डिंग किंवा याच्या आधी जेही आपण बोललेलं आहेत किंवा तुमचे काय प्रश्न असतील, त्याच्याबद्दल काय प्रश्न असतील तर मला खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढे काय संधी पाहायला मिळतात. तर मग मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या संधी पाहायला मिळतात. सर्वप्रथम आहे हायर एज्युकेशनची संधी. जेव्हा तुम्ही हा कोर्स कंप्लीट कराल, हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे, पुढे तुम्ही जे आहे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. हा UG आहे, तुम्ही PG करू शकता, तुम्ही PhD करू शकता, मास्टर्स करू शकता, तुम्ही पुढे रिसर्च सुद्धा करू शकता, सायंटिस्ट सुद्धा बनू शकता, जागतिक लेवलला तुम्ही तुमची ओळख निर्माण करू शकता. पण त्यासाठी तुमचा बेस मजबूत असणं आणि तुमची इच्छाशक्ती खूप मॅटर करते. तुमचं फायनान्शियल बॅकग्राऊंड पण चांगलं असलं पाहिजे, त्याच्यामुळे तुम्हाला पुढे शिक्षणासाठी कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर हे जे हायर एज्युकेशन आहे, तुम्ही भारतामध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये घेऊ शकता किंवा भारताच्या बाहेर जे वेगवेगळे देश आहेत, मग जर्मनी असेल, अमेरिका असेल, इथं सुद्धा कॉलेजेस अवेलेबल आहेत. याही ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. फ्युचरमध्ये तुम्ही तेवढे कॅपेबल व्हाल की तुम्ही हे डिसिजन स्वतः घेऊ शकाल. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉबचे. आता गव्हर्नमेंटचे काही सेक्टर्स आहेत, जसं प्रदूषण नियंत्रण बोर्ड, ज्याला पॉल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणलं जातं, तर इथे तुम्हाला जॉबच्या संधी आहेत. तसेच ZSI, ज्याला झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणलं जातं, इथे, किंवा फॉरेस्ट सर्व्हिसेस, हे गव्हर्नमेंटचे काही सेक्शन्स आहेत. इथे जर तुम्ही ही पर्टिक्युलर डिग्री कंप्लीट केली तर या विद्यार्थ्यांसाठी जॉब असतात. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागतो. तुम्ही जोही अभ्यासक्रम अभ्यासलेला आहे 3 वर्षामध्ये, जेही मी विषय सांगितलेले आहेत, हे जर पक्के असतील तर याच विषयांच्या आधारित तुम्हाला जे आहे प्रश्न विचारले जातात. इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या बॅकग्राऊंड बद्दल विचारलं जातं, तुम्ही जेही शिक्षण घेतलेलं आहे याबद्दल तुम्हाला विचारलं जातं आणि तुम्ही एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळवू शकता. अदरवाईज जर तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट नसेल
तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या MPSC, UPSC, SSC, रेल्वे बोर्ड अशा प्रकारच्या वेगवेगळ्या परीक्षा देऊ शकता, ज्याला आयोगाच्या परीक्षा म्हणलं जातं. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे पब्लिक सर्व्हिस असेल, जसं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, तर हे पण तुम्ही देऊ शकता. म्हणजे MPSC आहे, UPSC आहे, तिथून तुम्ही क्लास 1, क्लास 2 चे अधिकारी सुद्धा बनू शकता. त्यासाठी एलिजिबिलिटी असते डिग्रीची. तुम्हाला ही डिग्री 3 वर्षानंतर मिळणारच आहे, किंवा 4 वर्षाचा कोर्स केला तो ऑनर्सची सुद्धा डिग्री आहे. तुम्ही या डिग्रीच्या बेसिसवर एक गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळू शकता. पण तुला कॉम्पिटिशन जे आहे ते बघायचं आहे, तुम्हाला त्याचे फॉर्म्स बघायचे असतात, त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं, आणि त्याचा अभ्यास जो आहे तो कम्प्लिटली डिफरंट आहे. तुम्हाला जर या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंट जॉब मिळवायची आहे तर अभ्यासक्रम हाच पाहायला मिळतो. पण जर तुमचं स्वप्न MPSC, UPSC करण्याचं असेल तर त्याचा अभ्यासक्रम पूर्णपणे वेगळा आहे. जर तुम्ही राज्यसेवा देणार असाल तर ऑप्शनल विषयामध्ये तुम्ही हे निवडू शकता, तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. पण हे डिसिजन तुम्ही फ्युचरमध्ये घेऊ शकता, तुम्ही तेव्हा कॅपेबल असाल. तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या जॉब असतात तर त्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये ॲनिमल ब्रीडर, फॉरेन्सिक एक्सपर्ट, ॲनिमल केअरटेकर, झू कीपर, वेटरनरियन, कन्झर्वेशनिस्ट, बायोस्टॅटिशियन, बायोमेडिकल इंजिनियर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जॉब्स मिळतात. या जॉब्स कुठे असतात तर तुम्ही लेक्चरर वगैरे बनलात तर कॉलेज, युनिव्हर्सिटीमध्ये जॉब मिळतात. जे ही झू असतात, जिथे तो प्राणी संग्रहालय असतात, या ठिकाणी तुम्हाला फॉलोइंग जॉब पाहायला मिळतात, जेही मी सांगितलेले आहेत. रिसर्च लॅबोरेटरी, जेनेटिक लॅबोरेटरीज असतात, जिथे जेनेटिक्सवर जे आहे रिसर्च केली जाते, तर अशा ठिकाणी तुम्हाला जे आहे जॉब मिळू शकतात. यांची सॅलरी काय असते तर बघा, सुरुवातीचा जो पगार असतो तो 30 ते 60 हजार रुपये पर मंथ असतो. ज्यावेळेस तुमचा 5 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असेल तर हाच पगार जो आहे, तुमचं जे पॅकेज असेल ते 5 ते 10 लाखांच्या पुढे जाणार आहे, आणि त्याच्याही पुढे जाणार आहे, 10च्याही पुढे. आणि जेव्हा तुम्ही PhD वगैरे कराल, मास्टर्स कराल, तुमच्याकडे वेगवेगळे सर्टिफिकेट असतील, स्किल्स असतील, जसं मी सांगितलं हायर एज्युकेशनच्या संधी, ज्यावेळेस तुम्ही हा पूर्ण कराल तर तुमचं जे पॅकेज आहे ते 12 लाख ते 20 लाख पर ॲनम सुद्धा जातं. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की मंथली तुम्हाला जे सॅलरी आहे ती काय मिळू शकते. तर मित्रांनो, या 3 प्रकारच्या संधी तुम्हाला पाहायला मिळतात. मग लक्षात ठेवा, या तिन्ही संधी तुम्ही तेव्हा चांगल्या प्रकारे युटिलाइज करू शकता ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स चांगल्या प्रकारे कराल, मनातून कराल आणि चांगल्या कॉलेजमधून कराल. आता हे कसं निवडायचं वगैरे ते आपण फर्दर पुढे पाहणार आहोत. बाकी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनची फर्स्ट लिंक चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा, किंवा कॉलेज कशा प्रकारे तुम्हाला चूज करायचं आहे, किंवा तुमचे इतर काही प्रश्न मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. सर्वप्रथम कोणत्या विद्यार्थ्यांनी चूज करायचं आहे तर बघा, झूलॉजी हा विषय जर तुम्हाला आवडतो, ॲज वेल ॲज तुम्हाला जेनेटिक्स या विषयामध्ये पण रस आहे, दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्ही हुडकत असाल तर हा कोर्स तुमच्यासाठी खूप योग्य आहे. मी सांगितलेले विषय तुम्हाला समजतायत, मी सांगितलेले जॉब्स वगैरे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आवडत आहे, तर हा कोर्स नक्की करा. याच्यात रिसर्च खूप जास्त करता येते. तुम्हाला जर जागतिक लेवलला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, जे मी सांगितलेल्या गोष्टी आहेत ते जर तुम्हाला युटिलाइज करायचे आहेत तर हा कोर्स तुम्ही चूज करा, तुमच्यासाठी डिझाईन केला गेलेला आहे. कोणत्या विद्यार्थ्यांनी इकडे यायचं नाहीये तर बघा, तुमचं सर्वप्रथम बायोलॉजी असलं पाहिजे. जेही मी विषय सांगितलेले आहेत त्या विषयामध्ये थोडी का होईना आवड असली पाहिजे. या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. हा जर विषय तुमच्या डोक्याबाहेरचा असेल तर या कोर्सला ऍडमिशन घेऊ नका. याचा तोटा तुम्हाला हा होऊ शकतो की ज्यावेळेस तुम्ही विदाउट इंटरेस्ट या कोर्समध्ये याल, तुम्हाला सर्व्हाइव्ह करणं खूप अवघड होऊन जाईल. 3 वर्ष तुमचे खूप हार्ड जातील. 3 वर्ष 30 वर्षाबरोबर लागतील. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुमचे विषय मागे राहतील, तुमचं मानसिक खच्चीकरण होऊ शकतं. तुमचे विषय बॅक राहिल्यानंतरचे 3 वर्षाचा कोर्स आहे तो 4 वर्ष 5 वर्ष जाऊ शकतो, जेणेकरून तुमचा वेळ आणि तुमचा पैसा या दोन्हींचं जे आहे नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे वाईजली डिसिजन घ्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्षात ठेवायचं आहे, कॉलेज चूज करताना घराजवळ कॉलेज आहे किंवा या मित्रांनी कॉलेजमधून या केलेला आहे, त्याला खूप मोठा जॉब लागलेला आहे अशा, किंवा कॉलेजचं कॅम्पस खूप मोठं आहे, तिथे गेल्यानंतर मजाच मजा, मी मित्र बनवणार, अशा प्रकारच्या गोष्टी जर तुमच्या डोक्यामध्ये असतील तर करिअर जे आहे ते तुमचं बर्बाद होऊ शकतं. कारण या गोष्टी पाहून तुम्ही ऍडमिशन बिलकुलही घेऊ नका. कॉलेजचं कॅम्पसवर नाही तर कॉलेजमध्ये लॅबोरेटरीज आहेत का, रिसर्चची संधी आहे का, कॉलेजमध्ये जे आहे इंडस्ट्री एक्सपोजर आहे का, तुम्हाला ज्यावेळेस हा डिग्री कंप्लीट कराल त्याच्यानंतर तुम्हाला इन्स्टंट जॉब लागू शकतो का, तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब लागू शकतो का, तिथे शिक्षक जे आहे त्यांच्या शिकवण्याचा दर्जा कसा आहे, या गोष्टीचं पाहूनच तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. बाकीच्या गोष्टी होत राहतात, पण ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहात, तुमचं मेन मोटिव्ह जे आहे डिग्री कंप्लीट करणं आणि ती चांगल्या प्रकारे कंप्लीट करणं, नॉलेज घेऊन कंप्लीट करणं गरजेचं आहे जर तुम्हाला लॉंग टर्म कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर. या गोष्टींची काळजी घ्या आणि तरच या डिग्रीला ऍडमिशन घ्या. अदरवाईज इतर कोर्सेस तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. समजत नाहीये
मार्गदर्शन पाहिजे आहे, समजत नाही तुमच्या इंटरेस्टनुसार कोणता कोर्स चूज करायचा आहे, तर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथे आम्हाला डायरेक्टली मेसेज करू शकता. आम्ही तुम्हाला गाईड करू फ्री ऑफ कॉस्ट. आम्ही कोणताही चार्ज वगैरे घेत नाहीत किंवा कोणताही व्हिडिओ स्पॉन्सर नसतो. आम्ही तुमची हेल्प करायला तिथे तत्पर आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, इतर विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना हेल्प राहील. तसेच तुमचे जे काही प्रश्न असतील या कोर्स रिगार्डिंग किंवा इतर कोणते कोर्स रिगार्डिंग मला कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. बाकी डिस्क्रिप्शनची फर्स्ट लिंक पण चेक करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.